आपले प्रश्न आणि काय असतील मॅडमच्या भाषणानंतर आपण त्याच्यावर चर्चा करणार आहोत. त्याच्यानंतर आपण प्रत्यक्ष त्यांच्याशी भेटून देखील बोलणार आहोत आणि आपल्यातल्या ज्या ज्या महिलांना ॲक्टिव्हली कामं करायची आहेत पक्षासाठी त्यांनी देखील या इकडे नंतर भाषणानंतर येऊन भेटायचं आहे. स्टेजवरील कोणी बोलणार आहे? मला वाटतं प्रवीणाताई आपणच चिखल उडवा म्हणजे काम करायची भावना राहिली बाजूला. आपला स्वार्थ कसा साधायचा, दुसऱ्याला किती खाली दाखवता येईल ते दाखवलं तर आपण श्रेष्ठ. महाराष्ट्रावर सत्ता, केंद्रामध्ये सत्ता, पण लाडकी बहीण केव्हा आठवली तर विधानसभेच्या इलेक्शनच्या अगोदर. खरं आहे की नाही? अनेक लोकांना लाभ झाला असेल याच्यामध्ये, चांगली गोष्ट आहे. पण आम्ही या ज्या योजना आखल्या, आमच्या लाडक्या बहिणी या ग्रामपंचायत पासून महानगरपालिकेपर्यंत सगळ्या आमच्या लाडक्याच आहेत आणि लाडक्या होत्या. तेव्हा आम्ही त्यांना सक्षम करण्याचं काम केलं. सोपं नाही करून दिलं. हातामध्ये 1500 रुपये देऊन तुम्हाला खुश नाही केलं आम्ही, नाही पैसे वाटले, पण सक्षम करण्याचं काम केलं. कारण ते पैसे वापरले जातील. जर सक्षम झालात तर ते आयुष्यभर स्वावलंबी अभिमानाने जगू शकतील. अशा महिलांना उभं करण्याचा आम्ही प्रयत्न केला. कुठल्या क्षेत्रामध्ये काम नाही केलं मला सांगावं. आरोग्य क्षेत्रात भगिनींचा खास विचार केलाय. 3 माता बाल संगोपन केंद्र उभी केली. आज त्या माता बाल संगोपन केंद्रामध्ये महिन्याला हजारो महिला, गरजू महिला, ज्या हॉस्पिटलचं बिल देऊ शकत नाही, ज्यांना भीती असते की एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेलो तर आपल्याला पोट कापावंच लागेल आणि ऑपरेशनचे पैसे द्यावे लागतील, अशा वेळेला आपण महानगरपालिकेत असताना माता बाल संगोपन केंद्र उभी केली. मी तर असंही ऐकलंय की त्या बाजूला जुचंद्र वगैरे साईड, सातिवली साईड, ज्या महिला अगदी गरीब आहेत, मजुरी करणाऱ्या महिला, काही तर घरीच बसलेल्या आहेत, त्या स्वतःच्या डिलिव्हरीसाठी तर त्यांना या